चेहऱ्यावरील वांगाचे डाग ना कधी कमी होत जातात तर कधी खूप जास्त वाढत जातात. त्याचं कारण काय आहे? चेहऱ्यावरील वांगाचे डाग अचानक कमी होतात आणि अचानक जास्त होतात. याच्या मागे हार्मोन इनबॅलन्स हा एक खूप मोठा कारण आहे. जसे जसे तुमचे हार्मोन इनबॅलन्स होत जातात तसे तसे वांगाचे डाग वाढत जातात आणि पुन्हा जर का तुमचे हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागले तर तुमचे वांगाचे जे डाग आहेत ना तर ते कमी कमी होत जातात. तर याच्यावर आपण काय करू शकतो? हार्मोन बॅलन्स ठेवणं. आणि हार्मोन बॅलन्स ठेवण्यासाठी सर्वप्रथम मी नेहमीच सांगत असते मुबलक प्रमाणात पाणी पिणं. म्हणजे तुम्हाला पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे. कितीही प्रकारचे कितीही डॅमेज झालेले असू देत तुमचे हार्मोन्स कितीही इनबॅलन्स झालेले असतील तरी पण तुम्ही जर का नियमित रूपाने पाणी पित असले तर तुमचे हार्मोन्स बॅलन्स होतात आणि तुमचे वांगाचे डाग हे कव्हर होतात. दुसरी गोष्ट, वांगाचे डाग वाढण्याचं आणखीन एक कारण आहे ते म्हणजे तुम्ही सनस्क्रीन न लावता उन्हामध्ये जाणं. हे वांगाचे डाग वाढण्याचं खूप आणि खूप मोठं कारण आहे. कारण की उन्हाचे जे किरणं असतात तर ते किरणं तुमच्या वांगाच्या डागांना ना आणखीन मोठं करत चालतात. म्हणून बाहेर जाताना सनस्क्रीन लावायची असते, ज्यालाच आपण SPF सुद्धा म्हणत असतो. वांगाच्या डागांवाल्यांसाठी SPF 50+ चांगलं असतात. जसं की लस्टर मॅजिक आहे, VLCC आहे, पिलग्रीम आहे, ॲक्वालॉजिका आहे. यापैकी तुम्ही कुठलंही एक सनस्क्रीन निवडू शकताय जे तुमच्या स्किनसाठी छान असेल. जोविसचं सुद्धा सनस्क्रीन बऱ्याच जणांनी वापरू शकतायत. ज्यांची स्किन स्पेशली ऑइली असेल ते सुद्धा चांगलं आहे. तर तुम्ही SPF लावा, सनस्क्रीन लावा, ज्याने तुमचे वांगाचे डाग कमी होतात. वांगाचे डाग वाढतायत आणि परत कमी कमी होत आहेत तर ते वाढत असताना आणखीन एक गोष्ट असते तुमच्या शरीरामधली, ती म्हणजे मेलाझ्मा. मेलाझ्मा नावाचा एक घटक असतो. तो घटक अचानक खूप वाढून गेला ना की तुमच्या चेहऱ्यावरचे वांगाचे डाग वाढायला लागतात. तर तो नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं? कॅफेन कंट्रोल करायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला चहा कॉफीचं प्रमाण जे आहे ते नियंत्रित ठेवावं लागेल. कॉफी पिणं हे अतिशय उत्तम आहे, पण ती कॉफी ब्लॅक कॉफी पिणं चांगलं असते, ना की दुधामध्ये टाकलेली कॉफी. तर तुम्ही ब्लॅक कॉफी पीत चला, जी तुम्हाला खूप जास्त चांगली असणार आहे. तर तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकतायत. पण जर का तुम्ही चहाचं प्रमाण कमी केलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे वांगाचे जे डाग आहेत ना ते हळूहळू कमी होत जातील. सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही पिगमिटेशन्सची जी नाईट क्रीम मिळतात ना त्या एक नाईट क्रीम तुम्ही तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये चालू करून टाका. जसं की रात्री झोपताना तुम्ही लस्टर मॅजिकची नाईट क्रीम लावू शकतायत किंवा पतंजलीचा ॲलोवेरा जेल लावू शकतायत. पिगमिटेशन्ससाठी तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचं असते आणि ते म्हणजे कॉजिक ॲसिडयुक्त ज्या क्रीम मिळतात ना तुम्ही त्यासुद्धा तुमच्या चेहऱ्याला लावू शकतायत रात्री झोपताना, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा वांगाचे जे डाग असतील ना तर ते हळूहळू कमी होतात. विटॅमिन C सोर्स खूप इम्पॉर्टंट आहे वांगाचे डाग कमी करायला. जसं तुम्ही लिम्सीची विटॅमिन Cची टॅबलेट आहे ती सकाळ संध्याकाळ घेऊ शकतायत. ती घेतल्यामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे जे वांगाचे डाग आहे ते हळूहळू लाईटनिंग होत जातील. लक्षात घ्या, बाहेर जाताना चेहरा नेहमी बांधून जायचा. बाहेर जात असताना चेहऱ्याला ऊन नका लागत देत जाऊ. बाहेर जाण्याच्या आधी चेहऱ्याला सनस्क्रीन लावत चला आणि रोज रात्री झोपताना एक कुठली पण नाईट क्रीम लावा. 3 ते 4 बदलांमध्ये सुद्धा तुम्हाला रिझल्ट खूप जास्त चांगले मिळतील. अशाच आणखीन माहितीसाठी माझ्या पेजला फॉलो करा. मी महिलांसाठी घेऊन येत आहे स्किन केअर शॉर्ट कोर्स, जो फक्त आहे 49 रुपयाचा. 3 तासाचा हा कोर्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्किन केअरबद्दल सगळी माहिती आणि प्रोडक्टबद्दल माहिती दिली जाणार आहे. पिंपल्स, डार्क सर्कल्स, वांगाचे डाग, ओपन पोअर्स यांचे प्रोडक्ट, मेकअप प्रोडक्ट या सगळ्यांबद्दलची माहिती याच्यात दिली जाणार आहे फक्त 49 रुपयांमध्ये. तुम्हालाही ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला 7755925370 या नंबरला मॅसेज करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेलाच आहे. आणि हां, रोज दुपारी 3 वाजता ना फ्री लाईव्ह सेशन असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण योग्य नाश्ता कुठला करायचा आहे तुमच्या स्किनसाठी आणि हेल्दी मेंटेन लाईफसाठी. ते माहिती नसेल तर आजचं फ्री लाईव्ह सेशन नक्की अटेंड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. थँक्यू.